पुनर्श एकदा जमल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं, सर्व खेळाडूंचं, उपस्थित सर्व मान्यवरांचं श्री मलंग ट्रॉफी 2026 मध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. वसार 40+ त्यांच्या अगेन्स्ट गोलवली 40+. पहिलाच बॉल बॅकफुट वरती जाऊन पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु बनतील प्रेक्षक. त्यांच्या अवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय सीमा पार. पहिल्याच बॉल वरती धावा मिळतील 4. 3 षटकांची मॅच आहे बघा. दोन्ही संघांनी याची नोंद घ्या की 3 षटकांची मॅच आहे. प्रत्येक टीम कडे एक एक रिव्ह्यू देखील असणार आहे. लेग बिफोर विकेट नाही आहे. पहिल्या बॉलवरती चौकार. आणखीन एक फटका. नो मॅच लाईन मधून 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. शेवटच्या अटेम्प्ट मध्ये बॉलला देखील अडवलाय. 2 धावा तुम्ही इथनं थांबू शकत नाहीये. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज अमित आणि मंगेश यांना पाहतो आपण. अशी आघाडीची जोडी आहे. सातत्याने लागोपाठचा हा तिसरा सामना खेळतायत ते मैदानाच्या आतमध्ये. 40+ माध्यमातून देखील हे सोपं नाहीये लागोपाठ 3 सामने खेळणं. पहिल्या बॉलवरती चौकार. दुसऱ्या बॉलवरती दुहेरी धाव. हा बॉल पाठशी इनसाइड एज लागते. क्षेत्ररक्षक पप्पू बॉल वरती येतात वेगानं. बॉलची अडवणूक देखील केली गेली आहे. डॉट बॉलची संख्या होती. डॉट बॉलच्या मधे धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता 6 अंकावरती. ओव्हर नंबर 1 चा खेळ सुरू आहे. मोहन यांना पाहतो आपण. ओव्हर नंबर 1 मध्ये मलंगड एंड कडनं सज्ज होत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. गतीमध्ये परिवर्तन. फुलर लेनचा बॉल प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील करण्यात आलं तिथे. तब्बल आपल्या संघासाठी 3 धावा इथनं वाचवल्या आहेत. जवळपास बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातच होता परंतु क्षेत्ररक्षणाचा एफर्ट चांगल्या प्रकारचं पाहायला मिळाला. तब्बल 3 धावा इथनं रोखवण्याचं काम मात्र केलंय. सिंगल आली आहे. सिंगलच्या मधीने धावसंख्या धाव फलकावरती 7 धावा धाव फलकावरती. मंगेश स्ट्राईक एंड वरती अपील केली आहे. हा ही बॉल इथनं आलाय डॉट बॉल. सुरुवात चांगली केली आहे वसार 40+ संघानं. मोहन वन्स अगेन तयार होतात बॉलिंग ट्रॅक वरती. मंगेशच्या समोर फटका फसलाय. जे क्षेत्ररक्षक आहे तिथे चुकी होणार नाहीये. विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर जाईल. मंगेशला परतावं लागेल. ज्या मंगेशने मागच्या 2 सामन्यामध्ये विस्फोटक फलंदाजी केली तो मात्र आता तंबूच्या अस्ताला येतोय. विकेट नंबर 1 टीम गोलवली 40+ संघाला पहिला धक्का. वसा संघाला देखील या विकेटचं महत्व माहिती आहे कारण मंगेशनं मागच्या 2 मॅच मध्ये विस्फोटक फलंदाजी केली पण त्याला बाद करण्यात मोहनला यश आलंय. अप्रतिम झेल टिपला इथं मिड विकेटच्या दिशेनं. आणि इथं ओव्हर नंबर 1 चा खेळ देखील संपन्न झाला आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावरती 7 वरती 1. बॅटिंग करत असताना टीम गोलवली 40+ संघ. जगदीश दुधकर आता ओव्हर नंबर 2 मध्ये आले. त्यावेळेसचा बॉल मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एकच धाव. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एका धावेच्या मधीन स्कोर कार्ड देखील पुढे सरकेल. धावसंख्या धाव फलकावरती 8 अंकावरती. जगदीश दुधकर आता बॉलिंग ट्रॅक वरती आलेत आणि जगदीश दुधकर कडे देखील क्षमता. नवीन फलंदाज आपण पाहू शकता. डावखुऱ्याचा फलंदाज बाला आलेत आता. मागच्या मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती जेलबादच्या स्वरूपात परतले होते परंतु आता इथनं कशा प्रकारे कामगिरी असेल. गोलवली म्हटलं तर डोंबिवली विभागातील एक नामांकित संघ. रेग्युलर असो 40+ असो. बालासाठी हा बॉल बालाच्या रडार मध्ये आलाय. मिसाईल टार्गेट पॉइंट सेट केला आणि त्याला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट 6.
ह्या बॉल वरती षटकार, पहिल्या बॉल वरती स्ट्राइक रोटेट झाली आहे आणि इथनं षटकार आलाय. आणखीन एक तडाखा, आणखीन एक बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हे संपार षटकार आहे का? यस, षटकार आहे. सलगचा दुसरा षटकार. 21 बोर्ड 20 धावा फलकावरती. मैदानाच्या आतमध्ये बालाने मात्र चांगल्या प्रकारची सुरुवात केली आहे. पहिल्या षटकामध्ये कमी धावा आल्या, 7 धावा आल्या, परंतु या षटकामध्ये अद्याप 3 बॉल मध्ये 13 धावा खर्च करते आहेत. जगदीश दुधकर मैदानाच्या आतमध्ये असं कॅप्टन आहेत. यावेळेस आणखीन एक उंच उडालाय, झेलची संधी निर्माण झाली आहे. कॉटन बॉल, जगदीश दुधकर बॉल खाली जात आहेत, परंतु कॅच देखील ड्रॉप झाली आहे. एका बॉल मागे 3 क्षेत्ररक्षक धावत आहेत. तब्बल या 3 धावा इथनं इकवडल्या गेल्या आहेत. (23) 23 धावा फलकावरती. 4 चेंडूंचा खेळ झाला. अद्याप 2 चेंडू शिल्लक आहेत. जगदीश दुधकर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. बॅटिंग मार्क वरती आपण आता सलामीचे फलंदाज अमित त्यांना पाहू शकतो. ऑफ एंडला बाला, ज्याने 3 मध्ये 15 बनवल्यात. स्ट्राइक एंड वरती अमित त्यांना पाहतो. वन्स अगेन जगदीश दुधकर. अकू टप्प्याचा बॉल, फ्लॅट डिलिव्हरी, बॉल चाललाय धन 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 करत सीमा पार. आणखीन एक बिग हिट, षटकार. 29 धावा 23. कमीत कमी धावा खर्च करावा लागतील. कमबॅक इथनं करावा लागेल. समोर देखील तेवढ्याच ताकदीचा संघ आहे, डिफेन्स देखील करू शकतो, परंतु इथनं धावांची वर्षा मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळते. तब्बलचा हा या षटकातील 3रा षटकार आपल्याला अमितच्या बॅट मधनं पाहायला मिळालाय. शेवटचा बॉल अमित साठी, यॉर्कर लाईनचा बॉल. फलंदाज होईल बाद. इथनं अमितला परतावं लागेल. विकेटचं पतन. दुसरा धक्का इथनं गोलवली 50+ संघाला. (29 धावा 29. धावा फलकावरती. आता बॉलिंग ट्रॅक वरती नवीन बॉलर सोनू येत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये. मलंगड एंड कडनं बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहेत. स्ट्राइक एंड वरती बाला, ज्याने सध्या तरी त्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलती आहे. नवीन बॅटर प्रशांत. बालासाठी हा बॉल वेगवान, प्रचंड वेग या बॉल मध्ये देखील पाहिला आपण. एक झाली कंप्लीट. सेकंडचा कॉल दिलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील नक्कीच केला होता, परंतु इथनं दुसरी धाव देखील नाकारतायत. स्ट्राइक एंड वरनं प्रशांतने कॉल दिलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या धाव फलकावरती 30 या अंकावरती ती लागल्या गेल्यात. सोनू आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. प्रशांत साठी हा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉलची अडवणूक देखील केली गेली आहे.
एक धाव मिळेल सिंगल, एका धावेपेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. 31 31 धावा, 31 धावा धाव फलकावरती. 31 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. बाला अद्याप मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. अद्याप 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बालासाठी हा बॉल हवेमध्ये, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक धावतायत. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आलाय आणि तिसरी धाव देखील बालाला इथनं परतावं लागेल. क्रॉसिंग कंपल्सरी आहे, याची देखील नोंद घ्या. इथनं विकेटचं पतन होतं. प्रशांतसाठी हा बॉल, हा देखील हा ट्रॅकर होता. बॉलची पूर्णपणे फटक्यामध्ये पावर कमी येते. वारंवार षटंपुलचा मारा होतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रशांतची बाट मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबतीय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती 34, 34 धावा धावफलकावरती. धावा बनवाव्या लागतील इथनं, कारण समोर देखील तेवढाच ताकदीचा संघ. वसार 40+ संघ म्हटलं तर जगदीश दुधकर विस्फोटक फलंदाज. यावेळेस षटंपुलचा बॉल मिस होत आहेत. बाईकच्या स्वरूपात ही सिंगल एकवडली गेली आहे. शेवटचा बॉल या षटकातील. धावसंख्या धावफलकावरती 35, 35 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती एकाच मोठा फटका येईल का? एक चांगलं टार्गेट सेट होईल का? 40 धावा बनतील का? हाही प्रश्न आहे. आता सोनू कमबॅक करतोय ओव्हर मध्ये. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. एक झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक इथनं 3 देखील कंप्लीट झाले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 36 धावा. आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत. टीम वसार 40+ संघाला 37, 37 धावा.
मॅचला होते सुरुवात. 18 बॉल आणि 37 धावेची गरज आहे. जगदीश दुधकर आणि पप्पू ही सलामीची जोडी. पहिला बॉल यू मिस. आय डेफिनेटली हिट. डॅन्डी गुल फलंदाज बाद. विकेटचं पतन. पहिला धक्का. जगदीश दुधकर बॅक टू पवेलियन. पहिल्याच बॉलवरती वाघाची शिकार केली आहे. जगदीश दुधकरची पहिली विकेट मिळाली आहेत ना. टीम गोलवली 40+ संघाला. नवीन बॅटर गोपी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल विशेप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. एका धावेने इथनं श्री गणेशा केलाय. एका धावेच्या मदतीने धावफलक खुलं केलाय वसार 40+ संघाना. स्ट्राइक एंड वरती पप्पू येतात आता बॅटिंग साठी. पहिला बॉल फेस करत असताना फक्त दिशा दिली आहे. कट केलाय बॉलला. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 धावाने धावफलक देखील पुढे सरकेल 3 या अंकावरती. प्रत्येकी षटकामध्ये 12.50 ही सरासरी गाठायची आहे. 37 धावा इथनं जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. टीम वसार 40+ संघाला जर मोठी विकेट म्हटली तर जगदीश दुधकरची विकेट देखील मिळाली आहे. इथनं कशा प्रकारची धावगती उभारेल वसार संघा. पप्पू आहे त्यावेळेस सलंद कार्पेट बॉल चाललाय ऑन साइडला. दीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि एकच धाव मिळेल. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एका धावेच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरकेल 4 या अंकावरती. 4 बॉलचा खेळ झाला. फक्त 4 धावा खर्च केल्यात. फलंदाज गोलंदाज अमित पाहतो आपण. अमित वाघे. 12.00 सरासरी प्रत्येकी षटकामध्ये इथे गाठायची आहे. यावेळेस विषयमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. कारण वेगवान चेंडू. सात धावा धावफलकावरती. या बॉलवरती जर एका षटकार आला. यावेळेस सलांद कार्पेट बॉल चाललाय डीप मिड विकेटच्या दिशेने. एक झाले कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात इथनं पप्पूला परतावं लागेल. विकेटचं पतन होत आहे. फलंदाज बाद. ओव्हर नंबर 1 चा खेळ देखील इथनं संपन्न झाला. 1 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 9 अंकावरती आपण पाहू शकतो. बॅटिंग करत असताना टीम वसार 40+ संघ. सलामीची जोडी आता तंबूच्या आस्थाला आली आहे. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत.
12 मध्ये 28 ची गरज आहे विजयासाठी. 12 बॉल 28 22. 14.00 ची सरासरी प्रत्येकी षटकामध्ये इथे गाठायची आहे. समीकरण एक षटकाच्या नंतर बदललंय. रन रेट देखील रेकॉर्ड रन रेट देखील बदललाय. 12.50 ची सरासरी होती, आता 14.00 सरासरी आली आहे. यावेळेस स्वीशेप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, बनतील प्रेक्षक. हा बॉल चाललाय 4 धावेसाठी. अकरा बॉल मध्ये आता 24 ची गरज आहे. 11-24 चेस होतील का, 11-24 डिफेन्स होतील का. मॅचची थरारक, मॅचची रंगत आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, बनतील प्रेक्षक. बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. दहा बॉल 20 ची गरज आहे आता. 10 बॉल 20 दरम्यानचा हा बॉल. गतीमध्ये परिवर्तन, मिश्रण केलंय गतीमध्ये. 5वा बॉल फेकलाय. एक झाले कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय. एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 18 अंकावरती. 18 धावा धावफलकावरती. आता उर्वरित 19 धावा अद्याप विजयासाठी बनवायच्या आहेत. पुढचा बॉल. यावेळेस विशेप मध्ये फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. फुटबॉल स्टाईल न प्रशांतनं बॉलची अडवणूक देखील केली आहे. थ्रो पैकी चांगला नाहीये. क्रॉस थ्रो फेकी नाहीये. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय पण तो थ्रो फेकी चांगली नाहीये. हा 14.00 ची सरासरी ही गाठायची आहे. चला ड्रिंक्स ब्रेक. पाणी पाठवा मैदानाच्या आतमध्ये. ठीक आहे, 1 ओव्हर नंतर आपण पाणी पाठवूया मैदानाच्या आतमध्ये. अद्याप 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एका 2 बॉल मध्ये त्यावेळेस सलंद कार्पेट चाललाय. बॉल क्षेत्ररक्षक आहेत तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय परंतु नाकारतायत. आणखीन एक धाव येते. एक धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. मॅजिकल इक्वेशन पाहता आपण MTC लाईव्हच्या लाईव्ह स्क्रीन वरती. 22 वरती 2. आता 7 मध्ये 15 ची गरज आहे. 7 बॉल 15. एकात मोठा फटका या बॉल वरती. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, चुकी होणार नाहीये. शेवटच्या बॉल वरती आली आहे विकेट. आणि आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 15 धावेची गरज. सहा बॉल आणि 15 धावेची गरज.
नवीन बॅटर सोनू गेलेत मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल वाटशीट काढायला लागते. फायनलच्या दिशेने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एकच धाव प्रत्येकी बॉल वरती आता फ्रेशर दडपण आपल्याला पाहायला मिळेल. सामना पूर्णपणे आता रंगत निर्माण होतीये. नवीन बॉलर तिसऱ्या क्रमांकावरती किशोर आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. 5 बॉल मध्ये 14 ची गरज. अकुर टप्प्याचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न. प्रत्येकी डॉट बॉल वरती प्रेशर दडपण आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता प्रत्येकी डॉट बॉल इकॉनॉमी चेंज करेल. प्रत्येकी डॉट बॉल हा रन रेट मध्ये देखील चेंज होताना पाहायला मिळेल आपल्याला. सोनू आहेत यावेळेस बॅट चेंज लागते. फायनलच्या दिशेने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे परंतु बनतील प्रेक्षक. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय. सीमा रेषा पार. ह्या बॉल वरती धावा मिळतील 4. आला तर कदाचित या सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. 3 बॉल 10 धावा. एका षटकार एका चौकार. या सामन्याचं चित्र बदलेल. दोन्ही बाजूनेच प्रेशर पाहायला मिळतोय. बॅटिंग टीम वरती देखील प्रेशर आहे. बॉलिंग टीम वरती देखील प्रेशर आहे. हा बॉल निर्णायक आहे. 3 बॉल 10 धावा. सोनू साठी हा बॉल लांब गेलाय. सीमारेषा पार. सोनूच्या बॅट मध्ये बिग हिट षटकार. दोन बॉल आणि आता 4 धावेची गरज. सोनू यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. जेलची संधी आहे. ना करता येणार नाहीये. टिपला जेल. संपलाय सोनूचा खेळ. विकेटचं पतन. धावसंख्या धाव फलकावरती 33 धावा. 4 धावेची गरज आहे. 1 बॉल 4 धावा. कंपल्सरी चेसिंग 4 धावा तुम्हाला काढाव्याच लागतील. विकेटला आणि टॉसला महत्व नाहीये. या स्पर्धेचा देखील नियम आहे. कंपल्सरी 4 धावा या विजयासाठी तुम्हाला इथनं बनवायच्या आहेत. कोणता संघ सामना जिंकेल? वसार 40+ की गोलेवली 40+. युट्यूबच्या माध्यमातून देखील जे प्रेक्षकी स्पर्धा पाहत असतील त्यांचं देखील आपण स्वागत करूया. मोहनसाठी हा बॉल आला. कार्पेट समोरच्या दिशेला बाद चाललाय. विनिंग शॉट. सामना इथं फिनिश केलाय. 1 बॉल 4 ची गरज होती आणि मोहनने सामना फिनिश केलाय. सामना जिंकलाय. वसार 40+ संघ आपलं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम. गोलवली 40+ संघ आखिरी गेंद तक लड़ने वाले ही इरादे बदलते हैं. आखिरी गेंद तक लड़ने वाले ही इतिहास बनाते. इतिहास इथं मोहनने बनवलाय. एका बॉल मध्ये 4